सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सर्वाधिक इच्छुक भाजपात होते। त्यामुळे अधिकृत तिकीट न मिळाल्यानं बंडखोरीसाठी अपक्ष अर्ज भरणाऱ्यांची संख्या भाजपमध्येच होती। वरिष्ठांच्या सूचनेनंतर बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले। त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय, ते प्रचारात सहभागी होणार का, जाणून घेतले आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया। सांगली महापालिकेमध्ये सर्वाधिक इच्छुक उमेदवार हे भाजपमध्ये होते, मात्र त्यातील काही जणांना अर्ज माघारी घ्यावे लागले। यातीलच काही भाजपचे पदाधिकारी आता आपल्या सोबत आहेत आणि एकूण सांगली शहर महापालिका क्षेत्राच्या विकासाविषयी आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। तुम्ही इच्छुक होता, अर्ज माघारी घ्यावा लागला पक्षाच्या आदेशानुसार। तुम्ही कोणत्या प्रभागातून येता आणि काय एकूण शहराच्या विकासावर तुमचं? नमस्कार, मी उदय मुळे। मी प्रभाग क्रमांक 14 ब मधून भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली होती, पण शेवटी पक्ष निर्णय हा आम्ही अखेरचा मानून आम्ही आज माघार घेत आहे। आणि इथून पुढे भविष्यात प्रभागाच्या विकासासाठी आमचे जे नगरसेवक निवडून येतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही विकास करू। आतापर्यंत म्हणजे नगरसेवकांच्या सोबत नगरसेवक नसतानाही आम्ही बरेच प्रभागात कामं केलेली आहेत आणि इथून पुढेही आमचं काम असंच राहील। एक कोणतंही काम असं पूर्ण राहणार नाही, आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। अनेक महिला म्हणजे खऱ्या तर लाडक्या बहिणी इच्छुक होत्या, मात्र त्यांना काहीशी मनधरणी करावी लागली पक्षाची आणि माघार घ्यावी लागली। एकूण काय चित्र राहिलं अर्जाच्या बाबतीत? नाही, पक्षाने महिलांसाठी 50% आरक्षण तर दिलंच होतं। त्याचप्रमाणे आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये 33% आरक्षण आहे। प्रत्येक महिलेला हा न्याय मिळालेला आहे। पुढेही आम्हाला चांगली संधी मिळेल। महिलांचं सक्षमीकरण, स्वावलंबीकरणासाठी आम्हाला पक्ष ताकद देतोय। आम्ही पुढे भविष्यामध्ये पक्षाचं एकनिष्ठ काम करत राहू। तुम्ही कुठून भरला होता अर्ज? प्रभाग 14 अच्छा, गाव भागातून। तर पक्षाचा निर्णयाचा आम्ही सन्मान करतो। विकास कायम सुरू असणार आमचा। प्रचारामध्ये दिसणार तुम्ही, जरी आज अर्ज माघारी घ्यावा लागला पक्षाने आदेशाला, प्रचारामध्ये दिसणार? हो दिसणार की आम्ही। तुम्ही कुठल्या प्रभागासाठी भरला होता? खंडबाग 16 नंबर। आम्ही भरला होता फॉर्म। शेवटी काय आता ह्यांच्यानुसारच आदेशानुसार माघार घेतली। कारण आम्ही आमचं काम चालू ठेवणार आणि सगळ्यांना सपोर्ट करणार। भारतीय जनता पार्टीकडून आहे आम्ही आणि राहणार। नाराजी व्यक्त केली पक्षाकडे? नाराजी व्यक्त केली असं काही नाहीये। आम्ही काही नाराज नव्हतो, आम्ही बंडखोर केलेलं नाहीये। आम्ही एकनिष्ठा पक्षाशी आतापर्यंत काम केलेलं आहे, इथून पुढेही करणार। मी प्रभाग 14 मधून अर्ज भरलेला होता, उमेदवारी मागितलेली होती, परंतु मी आमच्या पक्षाचा आदेश आणि आमच्या नेत्यांचा आदेश हा त्यांचा सन्मान आहे। आम्हाला त्यांनी सन्मान दिलेला आहे आणि आम्ही तो माघार घेतलेले आहे। आणि आज कालपासूनच आम्ही कामाला सगळे इच्छुक उमेदवार आहेत ते लागलेलो आहोत आणि जे 4 उमेदवार आहेत आता त्यांना आम्ही जास्तीत जास्त मताने निवडून आणायचा प्रयत्न करणार। तुम्ही काय सांगा? मी प्रभाग क्रमांक 14 मधून रवीना प्रकाश कांबळे इच्छुक उमेदवार होते। खरं पक्षाचा निर्णयाचा आम्ही सन्मान करतो आणि सगळ्यांना आम्ही मदत करेल। एकूण काय झालं याच्यामध्ये आणि आता पुढे कसं नियोजन असेल पक्षाचं प्रचारावर? नमस्कार, मी रवींद्र विजय वाधोने, भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडल अध्यक्ष। आमचे नेते पैलवान पृथ्वीराज भाई पवार यांच्या शिष्टाईमुळं आणि हे जे आमचे सगळे सहकारी आहेत, आम्ही रोज एकत्र काम असो, भारतीय जनता पार्टीचं काम असो किंवा सम्राट आमदार सुधीरदादा गाडगे असतील, म्हणजे प्रचारामध्ये तुम्ही आता दिसणार। तर हा सूर या ठिकाणी दिसतोय। उमेदवारी अर्ज बऱ्याच जणांना सांगलीमध्ये, खास करून भाजपमध्ये मोठी इच्छुकांची गर्दी होती आणि त्यामुळेच भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झाल्यामुळे अनेक जणांनी अर्ज भरले होते, मात्र शेवटी अर्ज माघारी घेतले आणि आपण पूर्णपणे पक्षाच्या सांगण्यानुसार, पक्षाच्या या ठिकाणी आदेशानुसार प्रचारामध्ये दिसू आणि भाजपचं काम करू, असंच या ठिकाणी जे इच्छुक होते त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।